मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे महत्त्व आणि त्यामागील पौराणिक कथा. महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण करून भगवान शिवजीची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी केलेली भक्ती अनेक जन्माचे पाप नष्ट करते आणि जीवनात सुख, दुःख, शांती आणते. समुद्र मंथनाची कथा. एकेकाळी देव आणि नारद यांचा अमृत मिळण्यासाठी समुद्र मंथन झाले. मंथनावर पर्वतासाठी बनून आणि वासुदेवचा नागाला दोरी बांधून समुद्र मंथन सुरू झाले. मंथनातून अनेक रत्न बाहेर आली, पण अचानक भयंकर विष बाहेर पडले. त्या विषाचे नाव होतं हलाहल. या विषामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. देव दानव घाबरले आणि सर्वजण भगवान शिवांकडे गेले. भगवान शिवांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांचा नीलकंठ असे नाव पडले. देवांनी आनंदाने त्या दिवस उत्सव साजरा केला. तोच दिवस पुढे महाशिवरात्रीचे म्हणून ओळखला जाऊ लागला. शिव पार्वती विवाह कथा. दुसरी कथा भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाहाशी संबंधित आहे. माता पार्वती ही हिमालयाची कन्या होती. तिने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली. वर्षानुवर्ष तप केल्याने भगवान शिव तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि तिच्याशी विवाह करण्यास तयार झाले. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीने विवाह झाला असे मानले जाते. या दिवशी भक्त शिव पार्वतीच्या विवाहासाठी आठवण म्हणून उत्सव साजरा करण्यात आणि विवाहित सुखासाठी प्रार्थना करतात. शिकारीची कथा. एकदा एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी गेला. दिवसभर त्यांना कोणताही शिकार मिळाला नाही. रात्र झाली आणि तो झाडावर चढला आणि बसला. तो झाड होते बेलाचे झाड. शिकाराची झोप येऊ नये म्हणून तो बेलाची पाने तोंडात खाली टाकत होता. त्या झाडाखाली एक शिवलिंग होतं. शिकाराचे माहीत नव्हते, पण त्याकडून नकळत शिवपूजा होत होती. रात्रभर उपाशी राहून आणि बेलपत्र अर्पण करून त्याने अन्नदानाने महाशिवरात्रीचा व्रत पूर्ण केला. सकाळी त्याचा आत्मज्ञान आणि त्याचा पापाचा नाश झाला. मृत्यूनंतर त्याला शिवलोक प्राप्त झाला. महाशिवरात्री. धार्मिक महत्त्व. महाशिवरात्री हा दिवस आत्मशुद्धी, संयम आणि भक्तांचे दर्शन घेतो. या दिवशी उपवास करून रात्रभर